दर्शकांनो, जीएम न्यूज मध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे आपली त्वचा असते। आपल्या त्वचेचे विकार अलीकडे आपण जास्तीत जास्त बघत आहोत, जे की त्वचेचे विकार अलीकडे घडत आहेत। त्याचबरोबर आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे। या उन्हाळ्या ऋतूमध्ये आपल्याला त्वचेचे जे काही पुरळ येणे, त्याच्यावरती त्वचा लाल होणे यासारखे बरेचसे आजार आपण त्वचेचे बघत असतो। त्याचपैकी एक आजार तो म्हणजे सोरायसिस। हा सोरायसिस आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय असतात, त्याच्यावरती उपचार पद्धती नेमकी कशी केली जाते याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आज मी आलेली आहे श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटर नांदेड येथे।
वर्ष झाली आहेत इथे सेवा देत असताना. त्यांना इथले संचालक आज आपल्या सोबत उपस्थित आहे, डॉक्टर स्वप्नीलजी दुद्दलवार सर. मी त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगू इच्छिते की आयुर्वेदिक प्रशिक्षण नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. पुणे येथील प्रसिद्ध राजवैद्य समीर जमदग्नी यांच्याकडे गुरु शिष्य परंपरेतून आयुर्वेदाचे सखोल ज्ञान त्यांनी घेतलेले आहे. त्याचबरोबर हरिद्वार येथील प्रसिद्ध श्री रामदेव बाबाजी महाराज व आचार्य बालकृष्ण महाराज यांच्याकडे विशेष वैद्य सल्लागार म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केलेली आहेत. त्याशिवाय आणखीन आपण जे समाजामध्ये वावरत असताना आपणही ते समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने काम करणारे लोक आपण बघितलेले आहे. आणि त्याचपैकी एक म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार सर. हे एक समाजोपयोगी प्रबोधन किंवा मग समाजासाठी आपण काहीतरी करावं यासाठी पण त्यांनी बरेचसे कार्य पार पाडलेले आहेत. अधिकही बरीचशी चर्चा आज आपण त्यांच्याशी करणारच आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर स्वप्नीलजी दुद्दलवार सर. आपण सर्वात आधी सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या AGM न्यूज. नमस्कार. नमस्कार. जसं की 15 वर्ष पूर्ण झाले आहेत नांदेडमध्ये सेवा देत असताना. शिवाय इथेच नाही तर बरेच ठिकाणी तुमची सेवा सातत्याने सुरूच आहे. गेली 15 वर्ष झाली आहेत. श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालयाची जी मुळात सुरुवात होती, जे मूळ होतं ते नेमकं कसं उगवलं आणि कशा प्रकारे आपण इथे सुरुवात केलेली आहे श्री विश्वकार आयुर्वेदिक आणि पंचकर्माची, काय सांगाल? मॅडम, सुरुवातीला जेव्हा आयुर्वेदाचं प्रशिक्षण आमचं पूर्ण झालं तर त्यावेळी आयुर्वेदाबद्दलची खूप सारं कुतूहल मनात होतं आणि आपल्याला प्रॅक्टिस ही आयुर्वेदिकच करायची आहे पुढे. आमच्या घरी जो वारसा आहे ते वडील जे आहेत ते ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात आणि आमचं एक गाव आहे नांदेडमध्ये, तिथे त्यांनी प्रॅक्टिस होते. पण मी कॉलेज लाईफ पासूनच ठरवलं होतं की मला आयुर्वेदातच आपलं करिअर करायचं आहे. मग त्यामुळे त्याचं उच्च शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यामध्ये जे किटलक आयुर्वेद महाविद्यालय आहे तिथे गेलो मी. नंतर मग योग आला की रामदेवजी महाराज आहेत तिथे, त्यांच्याकडे मी प्रशिक्षण घेतलं. तिथून मग मेडिकल ऑफिसर म्हणून मी यवतमाळला बरेच दिवस काम केलं. नंतर आम्ही पुण्यामध्ये पण काही मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. पण आपली जी जन्मभूमी आहे, जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरी असे असं म्हटलं जातं. मग यामुळे सेवा द्यायची होती. येस, आम्ही ठरवलं की आपल्याला नांदेडलाच सेवा द्यायची आहे. मेन हॉस्पिटल आपण नांदेडमध्येच राहिलं पाहिजे. म्हणून मग 2010 मध्ये आम्ही नांदेडची सुरुवात केली. मग तिथं सुरुवात करताना खूप सारे फोन्स यायचे आम्हाला की सर पुण्यामध्ये पेशंट्स आहेत, यवतमाळला पण फोन यायचे बरेचसे. मग त्यामुळे मी ठरवलं की आपण आठवड्यातला एक दिवस पुण्यासाठी द्यायचा, एक दिवस मुंबईसाठी द्यायचा आणि एक दिवस यवतमाळसाठी. मग असं करत असताना जे मेन हॉस्पिटल आहे ते आम्ही स्थिर ठेवलं नांदेडला आणि व्हिजिटिंग साठी मग आम्ही पुणे, मुंबई, त्यानंतर यवतमाळ, लातूर आणि गुलबर्गामध्ये कर्नाटक पासून पण खूप पेशंट यायचे त्यावेळी. तर मग त्यांचा जे काही डिस्टन्स लांब पडायचं, मी विचार केला की मग आपणच तिथे एक दिवस सेवा द्यायला जावे. मग आम्ही गुलबर्गा आणि बिदर अशा ठिकाणी ती व्हिजिट सुरू केली. बरोबर. अर्थातच जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवण्याचं तुम्ही ठरवलेलं होतं आणि सातत्याने इथे तुमचे खूप सारे प्रयत्न सुरूच आहेत. शिवाय इथेच नाही तर लोकांच्या अपेक्षांपायी तुम्हाला बाहेरगावी सुद्धा जावं लागलं, तिथनं सुद्धा तुम्हाला कॉल यायला लागले आणि तिथे सुद्धा खूप छान प्रकारे तुमची सेवा ही आठवड्यातनं सुरूच आहे. सर, मला सांगाल की तुमचं मुळात जे प्रशिक्षण आहे, जे एज्युकेशन आहे ते आणखी नेमकं कुठून झालेलं आहे? कारण स्पेशालिटीला खूप महत्व आलेलं आहे. आपण काही आपल्याला झालं तर आपण स्पेशल डॉक्टर्सकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्याचं ठरवतो. सो आयुर्वेदाचं मुळात प्रशिक्षण, आपली जी स्पेशालिटी आहे ती नेमकी कुठनं घेतली आहे आपण? त्याचं मेन प्रशिक्षण आहे ते राजवैद्य समीर जमदग्नी सर आहेत पुण्यामध्ये. महागुरु आहेत ते. आयुर्वेदाचं एक मोठं विद्यापीठच म्हणावं लागेल, सुरुवातीला सांगितलं. एक्झॅक्टली. तर त्यांच्याकडे मुख्य आयुर्वेद हा शिकला गेला. आणि कसं आहे मॅडम की आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण ही खूप महत्वाची डायग्नोसिसची थेरपी आहे. तर ते मग नाडी परीक्षण हे कुठेच शिकला गेलेलं नव्हतं. मग राजवैद्य सरांकडे, जमदग्नी सरांकडे आम्ही ते पूर्ण केलं. नक्कीच. आणि त्याच्यानंतर पण बरेच ठिकाणी तुम्ही अनुभव सुद्धा घेतलेले आहेत आणि बरेच ठिकाणी तुमची प्रॅक्टिस सुद्धा सातत्याने सुरूच होती. सर, जे आपण आता श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालय नांदेड येथे तुम्ही जी सेवा देत आहात तिथे मुळात नेमके कुठले कुठले आजार दुरुस्त होतात, काय काय आजारांवरती तुम्ही इथे ट्रीटमेंट करता, मला त्याबद्दल प्रामुख्याने सांगाल? इथे सेवा देत असताना आमचं असं लक्षात आलं की सध्या आजार कुठले जास्ती आहेत, तर मुख्य म्हणजे पोटाचे आजार जे आहेत आणि पाठीच्या मणक्याचे आजार आणि त्वचा विकार, स्पाइन डिसीज,
सोरायसिस म्हणजे स्किन डिसीजेस, स्पायनल डिसीजेस जे की आपल्या व्हर्टेब्रल कॉलमशी रिलेटेड असतात, त्यानंतर गुडघेदुखीचे आजार, त्यानंतर आपल्या त्वचेशी संबंधित सगळे आजार. तर ह्या आजाराचे पेशंट कुठेही बरे होत नव्हते, म्हणून या आजारातच जास्ती काम करायचं सुरुवातीपासून ठरवलं. आणि इथे मग जे गंभीर आजार आहेत ज्यांना ऑपरेशन सांगितलं जातं किंवा बऱ्याच वेळा ऑपरेट करून सुद्धा त्यांचं ऑपरेशन फेल जातं, किंवा काही असे केसेस असतात की त्यांना ऑपरेट करणं शक्य नाहीये का त्याचे मेडिकल इश्यूमुळे किंवा हेल्थ फिटनेस नसल्यामुळे. असे सगळे पेशंट आपण आपल्या हॉस्पिटलला बरे करतो. बरोबर सर. त्याचबरोबर जे तुम्ही आजार सांगितलेले आहे आजारांवरती प्रामुख्याने श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालय इथे ट्रीटमेंट होतेच. शिवाय सर आयुर्वेदामध्ये पंचकर्माला खूप महत्व आहे आणि पंचकर्म पण आपल्याकडे केले जातात का, ते कशा प्रकारे आणि आणखीन काय सुविधा आहेत श्री विश्वकार मध्ये? राईट, हा महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. कारण की आयुर्वेदामध्ये कसं आहे की त्याचं जे मूळ आहे ते मूळ त्याचं ट्रीटमेंटचं मूळ आपण त्याला कन्सिडर केलं तर कुठलाही आजार जो मुळापासून जातो, जसं आता आपण सांगितलं हे स्पायनल डिसीजेस सगळे, तर मग हे बरे करण्यासाठी आम्हाला पंचकर्म थेरपी फार महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये जे काही उपचार केले जातात त्यामध्ये महत्वाचा उपचार जो आहे तो कटिबस्ती आहे, त्यानंतर मन्याबस्ती आहे, जी की स्पाइन मध्ये तुम्हाला थोडक्यात मी हे कॉलम दाखवतो. त्यामध्ये जसं डिस्क मध्ये असं बल्जिंग आली समजा, किंवा इथे जर मणक्यात नस दबणं आपण हा प्रकार म्हणतो, त्यावेळी पेशंटला ऑपरेट सांगितलं जातं. किंवा साधे आजार असतात पण ते असेही असतात वेदना, आणि आपण रोजचे जे काही काम आहे ते पण करू शकत नाही. अशा वेळी पंचकर्माच्या मदतीने आम्ही ते पेशंट एक विदिन 1 वीक आपण ते पूर्णपणे बरे करतो. तेही विना शस्त्रक्रिया केल्या. एक्झॅक्टली. तिथे कुठले ऑपरेशन न करता तिथे काही कटिबस्ती, मन्याबस्ती, त्यानंतर कटिधारा, त्यानंतर पंचकर्मातले बस्ती आहे, वमन आहे, विरेचन आहे, एक सर्वात चांगली ट्रीटमेंट आयुर्वेदातली रक्तमोक्षण नावाची, त्यामध्ये लिच थेरपी करतात. त्यानंतर मी स्वतः काही डेव्हलप केलेल्या ट्रीटमेंट्स आहेत, जसं काही आम्ही मशीन्स डेव्हलप केलं, जसं नाडी परीक्षण आपण करतो, तर मग पेशंटला ते रिपोर्ट्स रीड करता यावे की आपल्या शरीरामध्ये काय चाललंय. जसं आपण बघतो की ॲलोपॅथीमध्ये आपलं HB कमी झालाय, CBC काउंट वाढलाय, किंवा तसं आम्ही काही मशीन्स डेव्हलप केल्या, त्यामध्ये पेशंटला स्वतः कळतं त्याच्या शरीरामध्ये कुठल्या ऑर्गन मध्ये, कुठल्या पार्ट मध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे, आणि मग तो पेशंट स्वतः जागरूक राहतो. म्हणजे इव्हन पेशंटने आम्ही सांगितलेली काळजी जरी घेतली तरी त्याला कुठला आजारच होणार नाही, इथपर्यंत आपण त्याची चिकित्सा डेव्हलप केली आहे मॅडम. असं मग सोबत जे काही स्किन डिसीज साठी आम्ही स्पेशलाइज ट्रीटमेंट केल्या, त्यामध्ये आयुर्वेदिक याच्यामध्ये काही सोप साबण वगैरे असतात, तर त्याचं रिसर्च करून त्या आपण सोरायसाठी साबण तयार केल्या. त्यासाठी काही अंग लावण्यासाठी जसं ऑइल्स असतात, क्रीम्स असतात, मग हे आयुर्वेदिक वनस्पतीचे अर्क काढून त्याचं कॉम्बिनेशन करून ते लवकर पेशंटला रिझल्ट कसा यावा यासाठी बरीचशी प्रोडक्ट रिसर्च केलेली आहे, आणि ते आपण पेशंटला वापरतो. असं त्याच्यासोबत जी आणखी ट्रीटमेंट आम्ही करतो सगळ्या पेशंटला, जी विश्वकर हॉस्पिटलची युनिक आयडेंटिटी आहे, असं त्यामध्ये पाठ बांधणीचा उपचार आहे. हा पाठ बांधणी अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रात कुठेच केली जात नाही, इथे आपण ती डेव्हलप टेक्निक केली. तर पेशंटला 3 दिवस इथे हॉस्पिटल थांबवलं जातं, त्यामध्ये त्याच्या पाठीला जो काही लेप लावला जातो एक, आणि एक पट्टबंधन केलं जातं, त्याच्यामुळे त्याचं स्पाईनचं जे करेक्शन आहे ते करेक्शन होतं, आणि अशा प्रकारे ते पेशंट मग विदिन 3 डेज मध्ये ते खूप चांगले बरे होतात. अशा खूप साऱ्या वेगळ्या टेक्निक आहे आयुर्वेदातल्या जे की पूर्वापार चालत होत्या, परंतु त्या लुप्त झालेल्या होत्या. मग त्याचा अभ्यास करून आपण त्या वाढवल्या आणि त्या प्रॅक्टिस मध्ये आणल्या. आणि खरंच आपण म्हणतो आहे विज्ञानाचं युग आलेलं आहे, युग खूप पुढे गेलेलं आहे, पण ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अंमलात आणणे काळाची गरज झालेली आहे. कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवून दिलेलंच आहे, आणि त्याचबरोबर एक आजीबाईचा बटवा असायचा, त्या बटव्यामधनं एक औषध आपल्याला दिलं जायचं आणि त्यांना आपण बरं व्हायचं. पण आज त्याचंच रूप एक आयुर्वेदाने घेतलेलं आहे असं आज म्हणायला हरकत नाही. सर आज आपण जी ट्रीटमेंट करीत आहात, तुम्ही जे आता मला सांगितलेलं आहे, त्याचबरोबर एक महत्वाचं सांगायचं म्हणजे बरेच ठिकाणाहून असं ऐकण्यात आलेलं होतं की पहिले आयुर्वेदिक सेंटर आपले असे जे होते जिथे ऍडमिट करण्याची सुविधा आपण स्वतः सुरू केलेली होती. तर जे तुम्ही आता पाठबांधणीचं बोललेलं आहात, तर इथे जे ऍडमिट करण्याची सुविधा आहे त्या रुग्णांना आपण कशा प्रकारे सुविधा देत आहात जे की इथे थांबण्याचे योग्य राहतील? मॅडम, हे आपलं जे हॉस्पिटल आहे हे नांदेड मधलं पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जिथे की आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून पेशंटला ऍडमिट ठेवतो. त्यामध्ये त्यांना 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस असं त्यांचा उपचाराची टाइम पिरियड असतो, आणि त्या टाइम पिरियड मध्ये त्यांना म्हणजे इथे
खाण्यापासून, त्यांच्या आहारापासून, त्यांच्या योगापासून, प्राणायामापासून, या सगळ्या प्रकारच्या जे दैनंदिन जीवनातल्या ज्या चुका त्यांच्या होतात त्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. त्यासोबत ट्रीटमेंट पण दिली जाते. म्हणजे जो आजार आहे त्याची त्यांना माहिती दिली जाते आणि ते पुन्हा कंट्रोल कसे ठेवावे किंवा त्याला होऊ नये म्हणून काय करावं हे सगळं त्यांना सांगितलं जातं. बरोबर. म्हणजे त्या 3 दिवसामध्ये किंवा मग जेवढे दिवस इथे पेशंट ऍडमिट राहतो तेव्हा त्याला शिकवलं जातं नेमकं तुमचं रुटीन कशा प्रकारे असायला पाहिजे, आहारामध्ये काय समावेश करायला पाहिजे. सर याशिवाय आणखीन मी असं ऐकलेलं आहे मॅम सुद्धा तुमच्या सोबतीला आहेत, मॅम सुद्धा इथे तुमच्या सोबत प्रॅक्टिस करीत आहेत. मॅम कोणत्या आजारांवरती ट्रीटमेंट करतात? डॉक्टर तृप्ती दुद्दलवार मॅम नेमकी कुठले आजार दुरुस्त करतात? इथे आम्ही डॉक्टरांची टीम आहे, म्हणजे मॅडम पण सोबत आहेत. काही व्हिजिटिंग बाहेरचे डॉक्टर्स पण जे काही त्या आजाराचे तज्ञ आहेत ते पण इथे येतात. तर मी जसं मनकेचे आजार आणि पोटाचे आणि स्किन डिसीज बघतो तसं मॅडम जे आहेत ते गर्भसंस्कार, त्यांच्या स्त्रियांचे जे काही आजार आहेत, जसं आता आजकाल तुम्ही बघत असाल की त्यांच्यामध्ये गर्भाशयाचे आजार खूप वाढलेले आहेत. आजकाल खूप कमी वयामध्ये सुद्धा त्यांना काही ऑपरेट सांगितले जातात किंवा आजकाल मूलबाळ होण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. असं आपण बघतो की काही लोकांमध्ये ओव्हम प्रेझेंट नसतं किंवा त्याची साईज वाढलेली नसते. अशा प्रकारचे सगळे स्त्रियांचे आजार जे की गंभीर आणि अतिगंभीर, त्यासोबतच ज्यांना 9 महिन्याची ट्रीटमेंट असते गर्भसंस्कारमध्ये, त्यांना ध्यान संगीत आहे किंवा योगोपचार आहे, त्यानंतर त्यांची पंचकर्म आहे, ही सगळी आपण इथे करतो. मॅडम या सगळ्या गोष्टी त्या बघतात. बिलकुल. गर्भसंस्काराला खूप महत्व झालेले आहे सर. कशा प्रकारे आपलं मूल घडवावं, त्याला काय संस्कार यावेत ते गर्भातच शिकवले जातात आजकाल. आणि मॅम सुद्धा या सगळ्यांवरती ट्रीटमेंट करतात. शिवाय वेगवेगळे डॉक्टर्स इथे व्हिजिट करण्यासाठी येत आहेत. आणि मला एक प्रामुख्याने हाही प्रश्न विचारावासा वाटतोय की सर आता यापुढे जे काही आता तुम्ही व्हिजिट करीत आहात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन, मला तिथलेही दिवस, वार आणि वेळ आणि ऍड्रेस सुद्धा आमच्या दर्शकांना सांगाल, जेणेकरून तिथले जे काही जवळचे आपले दर्शक आपल्याला यावेळेस बघत असतील त्यांना फायदा घेता येईल. एक्झॅक्टली मॅडम. आपण पहिला शनिवार आणि रविवार हे पुण्यामध्ये बघतो. पुण्यामध्ये वाकड जे ठिकाण आहे, बस स्टॉप नंबर 16, तिथे मोठं हॉस्पिटल नांदेडकर हॉस्पिटल, तिथे आपण आयुर्वेदाची तिथे पंचकर्मही करतो. ते पेशंटही तिथे ऍडमिट राहतात आणि ते ओपीडी पण असते. मी तिथे पहिल्या शनिवारी असतो, बाकी दिवस ते सुरू असतं, पण मेन मी तिथे शनिवारी असतो. आणि नंतर मुंबईला मेन जे लोकेशन आहे मुंबईचं दादर एरिया, टाटा हॉस्पिटलच्या जवळच आहे, विश्व हिरमन हॉस्पिटल आहे, तिथे आपण पहिल्या रविवारी असतो. त्यानंतर दुसरा जो रविवार आहे तो मी लातूरला असतो. पहिला, दुसरा, त्यानंतर तिसऱ्या रविवारी मी नांदेडलाच असतो, पण रिसर्च टीमवर काम करतो. चौथा शनिवार रविवार बिदर आणि गुलबर्गा, अशा 5 ठिकाणी आपण सेवा देतो. छान. तर खाली या गावांची नावे आणि त्याच्या बाजूला ते सरांचे दिवस वार सुद्धा दिलेले आहेत आणि ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेले आहेत. तरी देखील तिथले किंवा जवळपासचे लोक आम्हाला यावेळेस बघत असतील तर नक्कीच तुम्ही श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालय व डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार सरांना भेट देऊन त्यांच्याशी आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्लीज शेअर करा आणि नक्कीच लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार मिळवा. सर यापुढे आणखीन काय प्लॅनिंग्स आहेत श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालयाला घेऊन? काय चाललंय डोक्यामध्ये? आणखीन काय नवीन करायचंय, काय मोठं करायचंय? एक्झॅक्टली, हा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. आम्ही बघतो इथे की जसं पेशंटला त्याला आजार झाल्यानंतर त्याला कळत नाही की नेमकं आपण कुठे जावं आणि ट्रीटमेंटचा सुरुवात कुठून करावी. तर आम्ही यासाठी काही ऍप्स डेव्हलप करतो की पेशंटने त्यात वापरल्यानंतर त्याला स्वतःला कळून जाईल की त्याला आजार काय आहे. जसं त्याचं इलेव्हेशन, त्याचं पूर्ण बॉडीचं इव्हॅल्युएशन होतं की त्याच्या शरीरात काय काय बिघडलेलं आहे. मग तो स्वतः ठरवू शकतो की माझं शरीर किती निरोगी आहे किंवा मी किती आजारी आहे. त्याचा फायदा त्याला असा होईल की त्याला सोपं जाईल की आपल्याला कोणत्या डॉक्टरकडे जायचंय, कोणती ट्रीटमेंट करायची आहे, आपल्याला आजार काय झाला. आपण बघतो की वेगळ्या प्रकारचे टेस्ट असतात, वेगळ्या प्रकारचे प्रोग्नोसिस असतात, सोनोग्राफी केली जाते, MRI केला जातो, पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा काही आजार आपल्या शरीरामध्ये वाढत असतात, आपल्याला ते कळत नाही. तर मग हे जे ऍप आहे नाडी परीक्षणाचं, पेशंट स्वतः वापरून आपलं डायग्नोस करू शकतो. फक्त ट्रीटमेंट जो प्रोटोकॉल आहे त्यानंतर डॉक्टरकडे आपली नाडी परीक्षा करून मग डॉक्टर सल्ल्याने तो पूर्ण करावा. यासोबतच जे आता आजकाल गंभीर आजार मॅडम तुम्ही बघत असाल की कॅन्सर खूप वाढतोय, खूप जास्त वाढतोय. तर एक मोठं हब तयार होतंय इंडिया कॅन्सरचं. तर यामागचं कारण काय आहे तर आपला जो काही रासायनिक खतांचा आणि आपण जी औषधी घेतोय
ही औषधी परिणाम होतो शरीरावर. बरेच लोक डॉक्टरच्या सल्ल्याने औषधी घेत नाहीत. जसं की मला म्हणजे सांगायला अतिशय खंत वाटते की अनेक गुडघेदुखीचे पेशंट माझ्याकडे येतात. ते म्हणतात की सर ही गोळी मी मागच्या वर्षापासून खात आहे आणि मी बघितलं तर ती गोळी पेन किलरची गोळी असते, त्यांनी मनानेच ती मेडिकलमधून घेतलेली असते, कुठले डॉक्टर सल्ला घेतलेला नसतो, मग त्याची किडनी खराब होते मॅडम. इथपर्यंत ते प्रकार जातो. कित्येक पेशंटचं लिव्हर डॅमेज होतं. हा लिव्हर आणि किडनी डॅमेज झालेला जो आजार आहे हा कुठल्याही पॅथीने बरा होत नाही. शिवाय फक्त आयुर्वेद असा आहे की त्याला ते सपोर्ट करू शकतो, त्याचं लाईफस्टाईल वाढू शकतो. मग आपण यावरती जास्ती काम करतो. दुसरं आहे इथे आपले हॉस्पिटल आहे, इथे आपण आयुर्वेदाला जे इन्शुरन्स आहे ते आपण क्लेम इथे करतो. म्हणजे त्यांना कुठल्याही कंपनीचा क्लेम त्याचे इन्शुरन्स असेल त्याची ट्रीटमेंट मोफत होते असं. तिसरं आहे ज्या आजकाल आपण बघतो की गर्भसंस्कार, आता आपण माहिती बघितलीच त्याबद्दल. तर भारताचं उज्ज्वल भविष्यासाठी चांगले मुलं तयार होणं अतिशय आवश्यक आहे. तर मग इथे आम्ही बघतो की नवीन पिढी जी आहे त्यांच्यामध्ये हृदयाला छिद्र असणे, त्यांची बाळं जी आहेत पोट फाटके असणे, जन्मतः जी काही त्यांच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतो आपण, हे प्रमाण खूप वाढलंय. तर आमची पूर्ण डॉक्टरांची टीम, रिसर्च टीम हेच काम करते की त्यांचे पंचकर्म करून त्याच्यामध्ये कशी इफेक्ट्स येतात. आणि काही आम्ही औषधी डेव्हलप करतोय की पेशंट घेतल्यानंतर त्याचं स्पर्म काउंट जर फिमेल असेल तिचं जी काही सायकल आहे ती रेग्युलर होऊन त्यांना चांगली बाळ व्हावी, त्यांना इव्हन म्हणजे त्यांना कुठल्याही डॉक्टरची गरजच पडू नये, सुदृढ आणि निरोगी बाळ. एक्झॅक्टली. हे उपक्रम आमचे जास्त सुरू आहेत. छान. नवीन पिढी कशी घडावी किंवा येणारं बाळ नेमकं कसं असावं, सुदृढ आणि निरोगी व्हावं, यासाठी डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार आणि त्यांची टीम ही पणाला लागलेली आहे आणि त्यासोबत आपण सुद्धा त्यांना सहकार्य करायलाच पाहिजे. आणि सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, बरेच ठिकाणाहून बघत आहेत, महाराष्ट्रभर जनता बघते आहे. काय संदेश देऊ इच्छिता जाता जाता या सगळ्या लोकांना, काय मार्गदर्शन करू इच्छिता? सगळ्यांनी एकतर एक गोष्ट फार महत्वाची आहे की हेल्थ इज वेल्थ. तुम्ही पैसे जरूर कमवा, पैशासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या सगळ्या करा, पण हे करत असताना तुमच्या आरोग्याला जपणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. कारण सर सलामत तो पगडी 50. तुम्हीच नाही राहिले किंवा तुम्हाला एखादा मोठा आजार झाला तर तो निष्ठरताना जी काही आपल्या कुटुंबाची फॅमिलीची हेळसांड होते त्यामध्ये फार कष्ट पडतात आणि आपल्या विनाकारण पैसे पण जातात. तर मग तुम्ही सगळ्यांनी एक गोष्टीचा जर निर्णय घेतला की माझ्या आरोग्यासाठी मी कुठल्याही आयुर्वेद डॉक्टरकडे जाऊन माझं पंचकर्म करेल, म्हणजे नाडी परीक्षा करेल आणि माझं शरीर कसं शुद्ध करता येईल याच्याकडे मी लक्ष ठेवेल, व्यायाम करेल, मी प्राणायाम करेल, म्हणजे दिनचर्या चांगली कशी ठेवेल, हे आपण कुठल्याही कसा वेळ देईल. एक्झॅक्टली. जसं आपण इतरांसाठी वेळ देतो, आपल्याकडे मॅडम आपल्या शेजाऱ्यासाठी, आपल्या दूरच्या रिलेटिव्हसाठी सगळ्यांसाठी वेळ असतो, पण आपल्या आरोग्यासाठी तुम्ही अर्धा ते 1 तास मिनिमम हा काढणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. रात्रीचं झोपण्याचा साधा नियम सांगतो मी तुम्हाला. संध्याकाळी 10च्या आत झोपावं. संध्याकाळी जेवण तुम्ही 6च्या आत करायला पाहिजे, कारण सूर्य जसा मावळतो तसं आपल्या शरीरातलं जठर अग्नी आहे हा पण विजत असतो, म्हणून तुम्ही संध्याकाळी जेवण लवकर केलं तर तुम्हाला कुठले आजारच नाही होणार. हे पण आम्ही रिसर्च करून बघितलं. इव्हन आम्ही हार्ट डिसीज साठी जे काम केलं आजार त्यामुळे होणार. एक्झॅक्टली. आता मध्ये 5 वर्ष मी हृदयरोगासाठी खूप काम केलं. त्यामध्ये ब्लॉकेज जे पेशंट होते त्यांना आपण बिना ऑपरेशन ते बरे केले. त्याचं गमकच ट्रीटमेंट ते होतं की त्यांचं जेवण आम्ही 5 वाजताच्या आत ठेवलेलं होतं. असे सगळे पेशंट ज्यांना मल्टिपल ब्लॉकेज आहेत, अगदी म्हणजे ज्यांना 100%चे 5 ब्लॉकेज आहेत, असे पेशंट कुठलीही शस्त्रक्रिया, कुठलीही बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी न करता अगदी ठणठणीत जिवंत आहेत, बरे आहेत. म्हणजे संध्याकाळच्या आधी आपण जेवण करायला पाहिजे. बिलकुल. तर एक आणखी महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे सोरायसिसची नेमकी लक्षणं काय असायला पाहिजेत आणि याची उपचार पद्धती नेमकी काय असते, लक्षणं आणि ते कोणाला होत असते सोरायसिस हा आजार, प्लीज सांगा. सोरायसिस हा जो मुख्य आजार आहे हा प्रथमदर्शनी तुम्हाला लक्षात येत नाही, कारण याच्यामध्ये फक्त डोक्यामध्ये कोंडा होतो. सुरुवातीला पेशंटला फक्त इचिंग असते, फक्त कुठेही शरीरामध्ये खाज येते, एखादा छोटासा चट्टा येतो आणि इथपासून याची सुरुवात होऊन मग पुढे पुढे ही पॅपुल सगळ्या अंगावरती पसरतात. एवढे पसरतात की ते हातावरती, पायावरती, पोटावरती, त्यानंतर आपल्या काही गुप्तांगाच्या भागावरती सगळीकडे पसरून मग तिथनं कोंडा निघायला लागतो जास्त.
मग सुरुवातीला जी फक्त संध्याकाळी असणारी खाज जी आहे ती दिवसभरच खाजायला लागतो आणि डोक्यातली पण त्वचा निघून गळून पडते, इतकी गळून पडते की साधारण आमच्याकडे जे पेशंट येतात अर्धा किलो पर्यंत त्यांचा कोंडा एका दिवसात निघतो इथपर्यंत असं. तर याला कारणीभूत जी मेन गोष्टी आहेत त्या आपली जीवनशैली आहे. म्हणजे जसं आपण जास्त ऑइली फूड खात असेल, जास्ती तळलेले तिखट पदार्थ खात असेल, बाहेरचे जे पदार्थ आहेत जसं पिझ्झा आहे, एक्झॅक्टली आजकाल जे बघतो की आपण वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये जातो, फास्ट फूड खातो आणि जास्ती विरुद्ध अन्न येतं. म्हणजे दुधासोबत बरेचसे फळं खाणं, फक्त आंबा जो आहे दुधासोबत चालतो, इतर कुठलेही फळं आपण दुधासोबत खाल्ले तर ते विरुद्ध अन्न होतं. त्यानंतर जास्ती मांस भक्षण करणे, ड्रिंक जास्ती करणे, हे सगळ्यामुळे आपलं जे रक्त बिघडतं त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती येऊन हे सोरायसिस हा आजार मुख्यत्वाने होतो. बऱ्याच वेळा असंही दिसतं आम्हाला की आपण लहान असताना जो काही ताप असतो तर तो ताप आपण पॅरासिटामॉल घेऊन किंवा कोणते अँटीपायरेटिव्ह ड्रग्स घेऊन एक्झॅक्टली तो ताप आपण घालवतो, पण तो ताप जात नाही, तो पुढे आपल्याला त्वचा विकार डेव्हलप करतो. त्यामुळे कुठलेही अँटीपायरेटिव्ह ड्रग्स घेतल्यानंतर एक आयुर्वेदिक औषध पण सोबतीला घ्यावं, म्हणजे पुढे आपल्याला त्रास होणार नाही असं. तर याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, जसं आपण बघतो सोल सोरायसिस आहे, पाम सोरायसिस आहे, गटेड सोरायसिस आहे, स्काल्प सोरायसिस आहे, अशी व्हरायटी टाइप्सने सोरायसिस आपल्याला बघायला मिळतं. बिलकुल सर, सरांनी आता जे सोरायसिस बद्दल सांगितलेलं आहे, विरुद्ध अन्न अजिबात घेऊ नका, दुधासोबत कुठलंही फळ घेतलं तरी चालेल, फक्त कुठलंही फळ चालणार नाही, आंबा चालेल, फक्त विरुद्ध अन्न घेणं आपण कधी पण टाळलं पाहिजे, जेणेकरून सोरायसिस हा आजार आपल्याला उद्भवणार नाही. सर, आपल्याकडील जी सोरायसिस वरती आपण उपचार करीत आहात त्याची उपचार पद्धती नेमकी काय असते, कशा प्रकारे असते तेही आम्हाला सांगा. बरोबर. मुख्यत्वे मॅडम सोरायसिस हा आजार कधी बरा होत नाही असं सगळीकडे सांगितलं जातं, एक्झॅक्टली. पण सोरायसिसला आपण जर मुळापासून ट्रीट करायचं ठरवलं तर त्यामध्ये आयुर्वेदामध्ये जी उपचार पद्धती आहे त्यामध्ये शरीर शुद्धीकरण करणे सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट आहे. इथे आपण वमन म्हणजे काही औषधी दिली जातात प्यायला, त्याच्यामुळे आपल्या स्टमक मध्ये जी काही टॉक्सिन्स असतात आणि शरीराची टॉक्सिन्स असतात ही सगळी रिमूव्ह होतात. तर वमन अतिशय महत्वाची ट्रीटमेंट आहे. नंतर आयुर्वेदातलं विरेचन चिकित्सा आहे, रक्तमोक्षण चिकित्सा आहे. त्यासोबत आता आपण जसं विचार केला की सोरायसिस मुख्यत्वे का होतो, तर कुठलाही नाडी परीक्षण करणारा वैद्य हे सांगू शकतो की त्याला आजार का झालेला आहे. तर मग अशा प्रकारे त्याचं संपूर्ण रक्त शुद्धीकरण केलं, त्याला बाहेर उपचारामध्ये सुद्धा काही अशा गोष्टी दिल्या की ज्या शरीरातले त्याच्या टॉक्सिन्स रिमूव्ह करतील. मग हे करून आमच्या विश्वाकर हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा पेशंटला 3 ते 5 दिवसासाठी ऍडमिट ठेवतो इथे. त्यांना जसं आपण मागे बोललो योगोपचार सांगतो, त्यांना पंचकर्माची पूर्ण ट्रीटमेंट करतो, त्यांना सगळं त्यांचं शरीर डिटॉक्स करतो थोडक्यात, आणि त्यांना मग आहाराची माहिती दिली जाते की अशा प्रकारे तुम्ही आहार ठेवा. आणि आयुर्वेदात असे बरेचसे आजार आहेत की जे कुठेही बरे होत नाहीत पण आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बरे होतात. तर सोरायसिस आजार 3 ते 5 महिन्यामध्ये छानपैकी बरा होतो आणि त्याची पूर्ण कॉम्प्लिकेशन जे असतात जसं सोरायटिक आर्थरायटिस आहे किंवा सोरायटिक पॅचेस वाढून पुढे स्किनला इन्फेक्शन जास्ती होतं, ते सगळे उपचार ची जी काही दिशा आहे ते आपल्या आयुर्वेदामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये ठरवत असतो. बिलकुल. सोरायसिस वरती पण आपले प्रामुख्याने खूप जास्त फोकस आहे, त्याच्यावरती पण बरेच पेशंट तुमच्याकडे येत असतात सोरायसिस वरती ट्रीटमेंट घेण्यासाठी. तर बरेचसे जे आणखीन पेशंट येत असतील किंवा आजूबाजूचे तुम्ही ज्या गावामध्ये व्हिजिट करतात तर बऱ्याच ठिकाणी असे काही प्रश्न विचारले जातात का की आयुर्वेदिक हे खूप लेट रिझल्ट देतं, तर अशा बऱ्याच लोकांची धारणा असते. तर तुमच्या मते काय असं वाटतं तुम्हाला एक आयुर्वेदाचे डॉक्टर म्हणून काय तुम्ही या जनमानसांची समस्या सोडवाल? बरोबर. हा अतिशय म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. लोकांना एक त्यांच्या मनात गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये गेलं म्हणजे खूप उशिरा गुण येतो. परंतु अशा लोकांना सगळ्यांना सांगायला मला आवडेल की उशिरा गुण येण्याचे कारण काय आहे. तो आजार तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष 15 वर्षापासून सांभाळलेला आहे. एक्झॅक्टली. त्या आजारासाठी तुम्ही वेगळ्या काय म्हणू आपण स्टेरॉइड्स आहे, पेन किलर्स आहेत किंवा इतर गोळ्या खाऊन त्याला काही घेऊन बसून आलेला आहात. आणि त्यासाठी तुम्ही कधीही तुमची जीवनशैली बदललेली नाहीये, तुम्ही स्वतः काही बदल न करता म्हणजे त्या आजाराला तुम्ही बरं करत असाल
तर तो नाही बरा होत. मग आयुर्वेदामध्ये ते का गुण उशिरा येतो किंवा त्याला वेळ का लागतो, तर मुख्यत्वे तुमच्या शरीरात टॉक्झिन्स रिमूव्ह केले जातात. त्याचं मूळ कारण जे आहे, जसं कावीळ झाला असेल तर कावीळचं जे काही प्रमाण आहे शरीरामध्ये वाढल्यानंतर ते खूप पेशंट बिघडतात. आपण यकृतावरती जर सगळी औषध दिली तर तो कावीळ त्याला पुनरुद्भव होत पण नाही आणि तो मुळापासून जातो सुद्धा. साधा मला सांगायला तुम्हाला आवडेल मॅडम की आमच्याकडे साधं पोट साफ न होणे यासाठी पेशंट येतात, पण त्यांना तो त्रास 10,000 वर्षापासून असतो. आणि मग ते गोळ्यांचा बॉक्स ठेवतात की बीपीची गोळी, शुगरची गोळी, थायरॉइडची गोळी, त्यानंतर एक त्यांच्या मानसिक आजारांसाठी एक्झॅक्टली, आणि सगळ्या स्पेशालिस्ट कडे ते फिरलेले असतात. मग आता गमत अशी होते की त्याला नेमका आजार कोणता. मग मॅडम इथं त्याचा आजार आहे फक्त मलावष्टंभ, पोट साफ न होणे. बिलकुल. आम्ही काही नाही, त्यांचं पंचकर्म करतो, त्यांचं पोट साफ करतो, त्याच्या सगळ्या गोळ्या बंद होतात. बीपीची गोळी बंद होते, शुगरची बंद होते, थायरॉइडची बंद होते, त्याची मानसिक आजाराची गोळी बंद होते. मग आता हे करत असताना त्याचा टाइम पिरियड जो आहे तो 15 दिवसाचा 10 दिवसाचा लागतो, पण त्याचा आजार तर मुळापासून जातो ना. म्हणून हे आयुर्वेदामध्ये आल्यानंतर मूळ आजार जाण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रुग्णाला, पेशंटला असं वाटतं की मला वेळ लागतो, तर तसं नाहीये. मुळापासून जाण्यासाठी त्या आजारासाठी इतका वेळ द्यावाच लागतो. जसं तुम्ही ठरवलं की मला एखादं बाळ पाहिजे, तर बाळ तयार करण्यासाठी 9 महिने लागतात. ते आपण 2 महिन्यात येणं शक्य आहे, प्रतीक्षा करतो. तसं तुमचा आजार घालण्यासाठी तुम्ही वेट अँड वॉच केलं, निश्चित तुमचा जो आजार मुळापासून जातो आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने तुम्हाला आरोग्य पूर्ण प्राप्त होतं. तर तुम्ही जो की आजारांवरती ट्रीटमेंट घेण्यासाठी आयुर्वेदाकडे वळत आहात किंवा आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करीत आहात, तर तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणं आहे की बरेच ठिकाणी उपचार घेऊन तुम्ही शेवटी आयुर्वेदाकडे न वळता आधी आयुर्वेदिक कडे वळालात, आधी आयुर्वेदिक उपचार घेऊन बघितले, तर पुढे होणारा त्रासही तुम्हाला होणार नाही आणि व्यर्थ तुमचा खर्चही तुमचा जाणार नाही. प्रामुख्याने सरांनी हा संदेश दिलेला आहे की आपण स्वतःसाठी वेळ काढायला हवा. पण बऱ्याच ठिकाणी बघत आहोत, आपण व्यस्त झालेलो आहोत, कामामध्ये व्यस्त झालेलो आहोत, पुरुष असो, महिला असो, वृद्ध असो, आपण वेळ घालवतो आहे, बिझी आहोत, पण आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आहोत. तर काही ना काही आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यायामाला आपण पुरेसा वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे होणारे आजारी उद्भवणार नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये आपला व्यर्थ खर्च जाणार नाही. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचं अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार सर. आपण बघितलेलं आहे की सोरायसिस हा जो आजार आहे त्याच्यावरती आपण चर्चा केलेलीच आहे. श्री विश्वकार आयुर्वेदिक चिकित्सालय नांदेड इथे आपण कशा प्रकारे भेट देऊ शकता याचा ऍड्रेस सुद्धा आपण खाली मेन्शन केलेला आहे आणि नंबर सुद्धा दिलेला आहे. याच बरोबर सरांची व्हिजिट नेमकी कुठे कुठे असते त्याचे दिवस आणि वेळ सुद्धा तुम्हाला खाली मेन्शन करून दिलेला आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असेल तुम्हाला, तुमचे काही विचारायचे, तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप करू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.